दिनांक 23 मे रोजी नाशिकमधील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचे आयोजन करण्यात आले होतं। आर्मी ट्रेनिंग कमांड शिमला अंतर्गत भारतीय सैन्याच्या प्रमुख उड्डाण प्रशिक्षण संस्थेने आज यशस्वीरित्या उड्डाण प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी एकत्रित पासिंग आउट परेड आयोजित केली होती। नाशिकमध्ये स्थित हेलिकॉप्टर आणि रोनेटोली मोटेड एअरक्राफ्ट दोन्ही प्रवाहांमध्ये अधिकाऱ्यांना कुशल वैमानिक म्हणून प्रशिक्षण देण्यात आले। लष्करी अचूकता आणि परंपरेचे प्रदर्शन करताना लेफ्टनंट जनरल विनोद नंबर सेना, पदक महासंचालक आणि कर्नल कमांडंट यांच्या अध्यक्षतेखाली ही परेड झाली। या कार्यक्रमात अनेक महिन्यांच्या सघन संधानित सूचना आणि आव्हानात्मक लढाऊ प्रशिक्षणाचा कळस होता। पदवीधर अधिकाऱ्यांना कॉम्बॅट एव्हिएटर्स आणि एव्हिएशन प्रशिक्षक म्हणून सामील करण्यात आले। या परेडचे एक उल्लेखनीय आकर्षण म्हणजे नेपाळ आणि नायजेरियातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याला तसेच एका महिला अधिकाऱ्याला प्रतिष्ठित आर्मी एव्हिएशन विंग्सचा पुरस्कार प्रदान करणे। या व्यतिरिक्त 2 महिला अधिकाऱ्यांना प्रतिष्ठित प्रशिक्षक बॅच देखील प्रदान करण्यात आला। एव्हिएशन सेरेमोनियल तुकडीच्या ऐतिहासिक पदार्पणाने हा प्रसंग आणखी वेगळा झाला। त्यांच्या भाषणात लेफ्टनंट जनरल नांबियार यांनी नव्याने नियुक्त झालेल्या वैमानिकांचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या समर्पणाची आणि चिकाटीची प्रशंसा केली आहे। त्यांनी शांतता काळातील आणि लढाऊ कार्यालयांमध्ये आर्मी एव्हिएशनच्या विकसित होत असलेल्या भूमिकेवर भर दिलाय आणि गेल्या दशकात कॉपर्सच्या तांत्रिक प्रगतीची प्रशंसा केली, ज्यामुळे आर्मी एव्हिएशनची गुप्तचर क्षेत्रातील अविश्वसनीय भूमिका अधोरेखित झाली। या प्रसंगी उत्कृष्ट अधिकाऱ्यांना त्यांच्या अनुकरणीय कामगिरीबद्दल ट्रॉफी प्रदान करून सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये कॉम्बॅट एव्हिएशन कोर्समध्ये अव्वल स्थान मिळवल्याबद्दल कॅप्टन अमन वशिष्ठ यांना सिल्वर चिता ट्रॉफी प्रदान करण्यात आली आहे। तसेच आरपीए स्ट्रेसिडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मेजर श्रीराज यांना सिल्वर सर्चर ट्रॉफी प्रदान करण्यात आली आहे। हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्समध्ये अव्वल स्थान मिळवल्याबद्दल मेजर सचिन गुल्या यांना मेजर प्रदीप अग्रवाल ट्रॉफी प्रदान करण्यात आली आहे। आरपीए इन्स्ट्रक्टर कोर्स म्हणून कामगिरी केल्याबद्दल लेफ्टनंट कर्नल रणजित यांना फर्स्ट इन ओव्हरऑल ऑर्डर ऑफ मेरिट ट्रॉफी प्रदान करण्यात आली। तसेच फ्लायबेन पुरस्कार विजेत्यांच्या अभिमानी पालकांनी त्यांच्या क्रुक्रॉनच्या आकांक्षाच्या तुलपलोनला खूप आनंद व्यक्त केला आणि त्यांचे अभिनंदन केले। Army Aviation Corps today has graduated into the arm of the future, the state-of-the-art rotary wing platforms and RPS. The Corps today has a diverse fleet of helicopters and RPS operating in the most challenging environment across varied terrain of western and northern front. Our skilled aviators have also kept pace with the technological advances, be it in handling the complexities of twin-engine attack platforms. एबी न्यूज करिता विवेक कडवे, नाशिक।